भारताकडून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद। 23 मे पर्यंत पाकिस्तानी विमानं उड्डाण करू शकणार नाहीत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला। भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना दिलासा। पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात जाऊ शकणार। एनआयचे डीजी सदानंद दाते यांच्याकडून बैसरण व्हॅलीमध्ये 3 तास पाहणी। प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयए पथकाकडून बैसरण व्हॅलीत आढावा। पाकिस्तानला लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची भीती। भारत डिजिटल हल्ला करू शकतो। दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा। पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा पाक नागरिकांना इशारा। पहलगाम हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरण व्हॅलीमध्ये पोहोचले। एनआयए तपासात माहिती समोर। 180 पेक्षा जास्त स्थानिकांची एनआयएकडून चौकशी सुरू। भारताच्या भीतीने पाकिस्तानकडून लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ। पाक आर्मीच्या माजी अधिकाऱ्यांकडे सुरक्षेची जबाबदारी। मुंबईतील जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेला मोदी उपस्थित। वेजमध्ये अवॉर्ड देखील सुरू करण्यात येणार। मोदींची माहिती। प्रसिद्ध भेंडवळ घट मांडणीच्या भविष्यवाणीनुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता। पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याचे संकेत, तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचा देखील भाकिताद्वारे अंदाज। हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट। दोघांमध्ये काही वेळ संवाद। राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून हुतात्मा चौकात अभिवादन। केदारनाथ धामचे दरवाजे उद्यापासून उघडतील। अक्षय तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर।